आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. आपण वचन देणार आहेत, परंतु त्याच्या अगोदर थोडासा अनुभव पण घेणार की सुरुवात असते कोणत्याही झाडाला. जेव्हा लावायचं असेल तर पहिले त्याला मूळ बघतात. काय बघतात? मूळ नसले तर शेतकरी कोणताच व्यक्ती झाड लावणार, बरोबर. चहा पावडर नसेल तर साखर येणार नाही ना, चहा बनणार, बरोबर. तेल नसेल तर भाजी बनणार नाही, मीठ नसेल तर चव लागणार नाही, तर प्रभू नसेल तर जीवन मिळणार नाही. म्हणून मूळ झाडाला आधार दे. म्हणून वचनातून सुरुवात करायची, ती म्हणजे रोमकरासमध्ये 11 अध्याय. त्याच्यामध्ये आपण 15 पासून जरी सुरू केलं तरी चालेल. त्याच्यानंतर योहानमध्ये 1 ते 10 किंवा मध्ये 3:10 मूळ आपल्याला मनुष्य कोण आहे, मूळ परमेश्वर कोण आहे, मूळ मनुष्य घडवणारा कोण आहे. हालेलुया. म्हणजे योहान 6:44 की पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय कोणी त्याच्याकडे येत. तर आपण पहिल्यांदा बघूया की परमेश्वर सपोर्ट कसा ठेवतो, बरोबर. 2 प्रश्न मध्ये 3:10 मध्ये दिलेला आहे किंवा योहान 10 मध्ये की येशू मध्ये नसेल तर तुम्ही जीवनात भेटणारे व्यक्ती नाही. हालेलुया. तर सुरुवात कुठून करणार? तुम्ही आता वचन देतो मी तुम्हाला, आहे का नाही. पहिली सुरुवात करूया योहान 6:44 बरोबर. तुम्ही इकडे आले. आता आल्यानंतर पहिलं झाड लावायचं असेल तर त्याला माती बघायला. बिना मातीशिवाय झाड येत, बरोबर. त्याच्यानंतर मग ते 13 दे. काही चांगल्या जमिनीत पडलं, काही काटेरी झुडपात पडलं, तर काही खडकावर पडलं, बरोबर. म्हणजे चिंतामध्ये पडणारा ते खडक, त्याच्यात चिंता असणारा मनुष्य देवात प्रवास करू शकतो. मग ते 6:25 पासून ते 34 पर्यंत. तर हे जे काही बायबल आधारित शिक्षण आहे, पण ते शिक्षण आत्मपरीक्षण करणारे लोक नाही. म्हणून प्रत्येकी व्यक्तीचं जीवनमत्व हे सर्वांना गरजेचं आहे. जर परमेश्वर तुमच्या जोडीला आहे तर झाड दिसते. म्हणजे मूळ जर असेल तर झाड तयार होईल. मूळच करपून गेलेलं आहे तर झाड पण करपून गेलं. जर ज्या मागे ख्रिस्त नाहीये त्या माणसामागे जीवन नाही. समजलं? आता तुम्ही कोणते तरी वचन शोधून काढ, बरोबर. मी तुम्हाला दिले, तुम्ही वाचा, तुम्हाला काय योग्य वाटते. ज्याने मला पाठवले. आता येशू ख्रिस्ताचं वचन आपल्याला शिकवते, ज्याने मला पाठवले. आता मला ज्याने पाठवले तुम्ही तुम्हाला, बरोबर. तरी ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. जेव्हा परमेश्वर या सर्वांचा मूळ आहे, बरोबर, त्यांनी त्याला आकर्षित केलं. तुम्हाला देवाच्या वचनात आकर्षित केलं. सैतान जगाच्या सर्व गोष्टी मोहात आकर्षित करतो, बरोबर. आणि ते मोहाला आकर्षित झाल्यानंतर आपण देवापासून दूर होतो, कारण देहाला जास्त सपोर्ट करतो, आत्म्याला सपोर्ट कमी करतो. हालेलुया. तर देहात जास्त इंटरेस्ट नाही घ्यायचं की प्रभूमध्ये येताना देहामध्ये इंटरेस्ट घेऊ नका, आध्यात्मिक जीवनामध्ये इंटरेस्ट घ्या. आध्यात्मिक म्हणजे सार्वत्रिक जीवन. आता मूळ परमेश्वर आहे. परमेश्वराविना तुमच्या प्रत्येकाला, कोणत्याही व्यक्तीला समाधान म्हणून दिसणारी शक्ती दिसणार नाही. त्याला शेवटल्या दिवशी म्हणजे मूळ येशूच आहे, परमेश्वरच आहे. पुन्हा उठवणारच तो तुम्हाला ना मला काय कधी उठवणार?
मूळ शेवटल्या दिवशी उठवे. मूळ झाडाला उत्पन्न करते. आता पहिलं मूळ घेते तेव्हा झाडातून काहीतरी अंकुर निर्माण होते ना, काहीतरी एक रोग निर्माण होतो. मूळ पकडलं तर झाड पकडलं, झाड पकडलं तर फांद्या पकडल्या, ख्रिस्त मिळाला तर माणसं मिळाली. लूकास 15:15 कारण त्याचा अवेळ आज जगाचा समेट करतो. काय सांगते? त्याचा अवेळ जगाचा समेट करतो. तर त्याचा स्वीकार हा त्याचे मेलेल्यातून जिवंत होणे काय सांगते? मेलेल्यातून जिवंत होणे ठरणार नाही. वचन 16 कणिकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गुणाही तसाच ठरेल आणि मूठ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. अगदी जर ख्रिस्त पवित्र आहे तर तुम्ही आणि मी पण पवित्र असाल. मूळ पवित्र तर फांद्या पण. हालेलुया. मूळ प्रत्यक्ष मूळ झाडाला सपोर्ट करते. प्रत्यक्ष परमेश्वर माणसाला सपोर्ट करते. जर परमेश्वर नसेल हालेलुया तर शैतान तुम्हाला सपोर्ट करेल. मी नेहमी लोकांना शिकवतो, इकडे आल्यानंतर पहिली प्रार्थना करा, म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. आणि जर तुम्हाला अडचण येणार आहे तर तुमच्या जोडीला शैतान आहे. कोणतेही काम जे आहे त्या प्रार्थनेमध्ये कधीच करायचे नाही, ते शैतान आहे. जिथे प्रार्थना आहे हालेलुया तिथे जीवन आहे. हालेलुया. जेवायला बसले, जेवण चालू असताना त्याच्या बरोबर जेवतोय, भाकरी मीठ मसाला भाजी काहीतरी घेऊन खायला लागलं, त्याच्याबरोबर केळं पण खातात का? जेवल्यावर खाते ना. जेव्हा आपण प्रार्थनेला येतो ना तेव्हा आपलं लक्ष त्या प्रार्थनेवरच पाहिजे, बाकी दुसरं कोणते नाही. जी कामं जेव्हा निघतात तेव्हा समजायचं इथे शैतान. मी बाकीच्या काळामध्ये लोकांना ते शिकवतो, प्रार्थनेत असल्यानं कोणती कामं नाही करायची, कारण पहिली येऊन कामं करायची म्हणजे शैतान तुम्हाला पकडणार. न प्रार्थनेच्या वेळेला काम करायला लागले तर शैतान तुम्हाला पकडणार. फक्त देवाची कामं करायची आणि देवाची कामं करत राहिल्यानंतर मूळ झाडाला सपोर्ट देतो. मग आमचं शरीर एक तंदुरुस्त होते. आता काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या, तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून काय सांगते? रानटी जैतूनाच्या असतात त्याच्या जागी कलमरूपी तू लावला गेलास त्या जैतूनाच्या पौष्टिक गुणाचा भागीदार झालास. वचन 18 तर त्या फांद्याहून मी मोठा आहे, कसे त्या फांद्याहून मी मोठा आहे अशी बडाई मारू नको. अशी बडाई मारू नको. आपण कधी कधी असेच आहोत, ज्याला घडवलं त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे ती बडाई नाही मारायची, कारण त्याच्यात तुम्हाला त्या देवाची जाणीव झालेली दिसत नाही. प्रार्थना करताना पहिली नम्रता, लीनता, शांतता, समंजसपणा, समजून घेणं. आपल्या मनासारखं सगळ्या गोष्टी कधी होत नाही आणि होणार पण नाही, कारण त्या बनवायची जर असेल ना तर मेहनत करायला. मग बोलू नका मग ते सांग आपण तो प्रभू देईल. मूळ आणि झाड काय ते तिथे समजते आणि ह्या झाडाची लागवड काय आहे ती सगळ्यांना कळून जाते. झाड याला म्हणतात. आता ह्या फांद्या बसलेले लोक म्हणजे फांद्या बसलेली, नंतर फळ उत्पन्न होते, चांगली गुण, चांगला स्वभाव हा तो मनुष्यामध्ये उत्पन्न होतो. मानशी तर हे लक्षात ठेव की तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला. बडाई नाही मारायचं. काय सांगते? बडाई मारू नका. तू बडाई मारशील तर मुळाला तू आधार दिला नाही, परमेश्वराला तुझा आधार नाही. कर्माचे 5:16 तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव.
आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने जेव्हा निवडलं घडवलं तर तिथे ना आपल्या प्रत्येकातून देवाचे गौरव उत्पन्न झाले पाहिजे. काहीतरी गुण तुमच्यातून निघालेच पाहिजे. आमच्यातून एक गुण निघत नाही, दुसरेच गुण निघतात. ते गुण चांगले असले तर तुम्ही लोकांना सांगणार, लोकांना मार्गदर्शन करणार, लोकांना शिकवणार, लोकांना देवाची स्तुती करायला प्रवास करणार. जो उत्साहित एक ताकद आहे ती येशू एक पवित्र आत्म्याच्या द्वारे उत्पन्न करणारी ताकद आहे. मूळ झाडाला आधार देते, येशू आम्हाला आधार देते. तेव्हा आम्ही येशूच्या कार्यामध्ये हर ठिकाणी त्याला देवाच्या कृपेचा अनुभव शिकवला जातो किंवा मार्गदर्शन केलं जातं. हर मानव परमेश्वराचा लेकर आहे. या भारत देशामध्ये आपले सर्व भारतीय एक लोक परमेश्वराचे आहे. जातीचे नाही ना धर्माचे नाही, तर आम्ही सर्व माणूस कर्माचे. आमच्या व्यक्तीला सर्वांना एक मानव प्रेम म्हणून धर्म स्थापन केले. एक दुसऱ्यांना मदतीसाठी धावत जाणं, दुसऱ्याच्या गरजेला उपयोगी होणं हा सृष्टीचा मानवाचा धर्म आहे. कोणत्या फटूचा धर्म नाही, कोणत्या गोष्टीचा धर्म नाही, कोणत्या वस्तूचा धर्म नाही, तर प्रत्येक कर्माचा धर्म आहे. आणि तो म्हणजे आपल्याला शेवटल्या काळात आपल्या सर्वांचा धर्म तिथे दिसतो. मानवामध्ये जेव्हा चांगल्या वृत्तीने फिरत असतो, अत्याचार आणि अन्यायाने नाही, चांगल्या वृत्तीने मानवावर जेव्हा प्रेम करतो, मानवाच्या सहवासात राहतो, तेव्हा त्याला कळते की या मानवात देवाचा आत्मा आहे. देवाचा आत्मा कधी दिसतो? चांगल्या वृत्तीने. म्हणून मूळ झाडाला आधार देतो. झाड नाही, मुळा सागरचं झाड उगवलेलं असेल तर झाड आहे, नंतर मुळा सागर झाड उगवून गेलं असेल तर सर्व खतम झालेली माणसं असेल. तू म्हणशील की माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकणार. कलम लावणं तर फांद्या कोणी तोडणार? हल्ली आहे. तर आपण देवाच्या वचनाकडे शिक्षणामध्ये असतील तर ते फांद्या, झाड आणि मूळ एकत्रच राहील. म्हणजे तुम्ही, मी आणि परमेश्वर एकत्र राहील. म्हणून योहान 15:4-7 मध्ये माझ्यापासून वेगळं असल्यास काही नाही. मुळापासून वेगळं असल्यास ते कोणतं झाड किंवा फांदी एकत्र राहू शकते. आता आपण काय, आपण लोक काय आहे? परमेश्वर, मी आणि तुम्ही. तो मूळ आहे, मी झाड आहे, तुम्ही फांदे आहे आणि तुम्हाला फळं द्यायची. आपण सगळं एक आहोत, अलग नाही. तर आपल्यामध्ये कोणताही अलग होऊ शकत नाही. फांदी मुळापासून अलग होऊ शकत नाही, झाडापासून वेगळे होऊ शकत नाही. तर सगळं फांद्या, झाड आणि मूळ हे सर्व एकत्र राहावं लागते, तेव्हा त्याच्यातून अंकुर उत्पन्न होते. ते म्हणजे मत्ते 5:16. मग आपल्या सगळ्यांमधून देवाचं कार्य प्रसिद्ध होते, तेव्हा सत्कृत्याच्या द्वारेच होते. म्हणून शिकताना, शिक्षण घेताना आणि शिक्षणाकडे लक्ष देताना आमच्या प्रत्येकाला त्याच मार्गानुसार प्रवास करता. म्हणून दिसते मूळ झाडाला आधार देते. बरे अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली. काय सांगते? विश्वासाने तुला स्थिरता आली. जेव्हा तुझा देवावर विश्वास बसला, जो शिकवते त्याच्यावर विश्वास बसला, तेव्हा तुला स्थिर आहे. जेव्हा शब्द 1 मध्ये वचन असं ते तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुमचा विश्वास प्रार्थनेवर जोडलेला आहे तेव्हा तुमच्यामध्ये स्थिरपणा आलेला आहे. पण ते ज्या ठिकाणी तुमच्या विश्वासच जोडला नाही, हालेलुया, तिकडे विश्वास जोडलेला नाहीये, तर स्थिरपणा येऊ शकत नाही. माणसाला स्थिरपणा कुठून आहे? ते म्हणजे विश्वासाच्या. जो तुमचा जिथे विश्वास आहे ना तिथे स्थिर. लोक 3:22-23 मध्ये तेच लिहिलं. पवित्र आत्मा धैर्य आणि स्थिर उतरला, तो एक स्थिरपणा होता.
म्हणून त्यांनी आज जगाला तारण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. आपल्यामध्ये स्थिरपणा जर असेल तर आपण परमेश्वराच्या शिक्षणाप्रमाणे आपलं भविष्य चालवणार. ही शिक्षण नेहमी लोक तुमची निंदा करतील, लोक तुमचा द्वेष करतील, लोक तुमची हेवापण करतील, पण तुम्हाला ज्या परमेश्वरी दिलेले जे नियम आहेत किंवा विधी आहेत किंवा शिक्षण आहे किंवा जे गुण दिले ते पाळायला सुरुवात करा. ते तुमच्या सर्वांना मार्गदर्शक पिता हो. म्हणून मूळ झाडाला कसं आधार देते ते पहिलं होतं, आणि झाड फांद्याला कसा आधार देते, न फांद्या फळाला कसा आधार देते. एवढा मोठा पिकलेला आंबा तू एवढीच्या देठावर तो वाऱ्याने सुद्धा आणतो, पण जतपर्यंत तो पिकत नाही तत्पर्यंत तो वरून खाली येतो. आपलं मुलगा जर वरती असेल ना, कुठे अटकलेला असेल झाडाला किंवा कशाला हाताला धरून दोरी घेऊन पकडला असेल तर त्याला पहिलं घाबरा वाटेल, पडेल का पडेल का पडेल का. पण जतपर्यंत आंबा तयार होत नाही तत्पर्यंत वरून खाली पडत आणि त्याची वेळ होते. जो वरून पडला तर आंबा फुटत नाही. आपला मुलगा वरून पडला तर आंबा डोकं फुटेल, इकडून पडला तरी सगळे डोकं फुटलं. त्या परमेश्वराची योजना कशी आहे, झाडाला तो सपोर्ट करतो, मग तुम्हाला का सपोर्ट नाही. तुम्ही तुमच्या जीवनात दुःखी का आहेत, समस्यात का आहे, निराशात का आहे, आपली डोकी कशी फुटतात, कारण आमची डोकी क्लिअर नाही, त्याची डोकी क्लिअर असतात. मी आता झाडापानामध्ये जास्त इंटरेस्ट नाही, तर माणसं दिसतात झाडासारखी पण ती चालतात, ते ही माणसं नाही, ती चालतात ते पापात चालतात, तीच माणसं झाडामध्ये दिसतात. अगदी म्हणून जेव्हा मूळ मजबूत आहे, झाड उंच चढलेलं आहे आणि ते झाड पूर्णपणे त्या मुळावर अवलंबून आहे. किती वारा असला किती असलं तरी फार नाही, वादळ असेल तेव्हा झाड उठून पडते, नाही तर 100% झाड उठून पडते. शेताचं झाड किती औषधी आहे, बरोबर. 300 प्रकारचं शरीराला विटामिन तयार करते त्या शेंगा पाने, पण ते एवढं नाजूक असते की कोणाला चढायची त्याच्यावर हिंमत नाही, ते घेऊन खाली. तरी सुद्धा एवढ्या शेंगा भाजलेल्या असतात पण त्या झाडाच्या पाट्या तोडून खाली येत नाही. हे विशेष महत्व आहे शिकणार ना. आम्ही चांगले तरी पडतात रस्त्यात जात आहे. त्याची निसर्गाची ते मूळ झाडाला आधार आहे. आणि ते मूळ बघा ते कुजून जाते ना, फाटी घेऊन खाली पडते, पडलं तुटून गेलं संपलं. परंतु पुन्हा त्याच्या बाजूतून ते रुजायला सुरुवात होते. त्याचे फाटे कापा, तुम्ही फाटे कापा आणि नेऊन कुठेतरी थोड्या पाण्याच्या थोड्याच्या एरियामध्ये जसा वलावा असेल तिथे त्याला रोप लावून ठेवा. ते नुसतं लावून ठेवा, फांदी कापलेली लावून ठेवा, आपोआप मूळ पकडते आणि त्याच्यातून सुंदर रीतीने शेंगाची लागवड करते. गेल्या वर्षात मी तसं केलेलं होतं आणि गेल्या वर्षात ते फाटे तुटलेले होते, ते उचलले ना, त्यांना सांगितलं आपण इकडे लावूया. मी स्वतः काही लावले आणि असं त्याच्यावरून शेंगा खायला मिळाले एका वर्षात. आपल्यातून काहीतरी कार्य करायला घेतो, त्याची इच्छा आहे की आपल्यातून काहीतरी चांगलं व्हावं, चांगलं बनावं, चांगलं घडावं. तो म्हणजे आपला स्वभाव. जर तुमचा स्वभाव जर चांगला असेल तर समाजात तुम्हाला किंमत दिली जाईल, सन्मान दिला जाईल, मान दिला जाईल. तुम्ही आपले मान घालवले, फाटे तोडून टाकले, सन्मानित नाही. मुळाशी तुमचा किंवा झाडाशी तुमचा व्यवहार होतो, पण जर शेताच्या शेंगा काढायला लागला तर त्याला पिळून काढल्या नाही ना, जर असं खेचायला लागला ते डाळी तुटून सगळं खाली. त्याला बेचकी आणि ती बेचकी लावल्यावर अशी गोल फिरवल्यावर तुटून शेंग खाली. कदाचित ती सारखी नाही पडली तर तिचे 2 तुकडे पण होत. काळ असं तसं आम्ही आहे, आम्ही देवाबरोबर सारखे राहिले नाही तर आमचे तुकडे होतात.
नाही दुःखात, संकटात, आपत्तीत, समस्या. म्हणून झाड का आहे, मूळ का आहे, खडक का आहे, काटेरी झुडूप का आहे आणि चांगली जागा काय, यावर लक्ष केंद्रित. झाडाला कोणी धनी नाही, फक्त परमेश्वरच आहे. उगवायचं काम तोच करतो. पौल पण आपल्याला संत करीत लावला वेगळा, वाढवणाराच देव, पाणी घालणारा देव, पण शेवटी वाढवणारा देवच आहे. जर देवाच्या मार्गावर, देवाच्या शिक्षणावर तुम्ही वागत आहे न चालत आहे, तर देव तुम्हाला चांगल्या दृष्टीने, चांगल्या मार्गाने, चांगल्या शिक्षणाने तुम्हाला वाढवणार. देवाचं ज्ञान नेहमी जास्त घ्या. या जागतिक, त्या अहिक व्यक्ती की अहंकाराचं आपल्याला ते नाही घ्यावं. तर पुढे घे. त्याच्यानंतर 25 पासून वचन मस्त आपल्याला शिकवून दिले. तर पुढचं वाचून घे. काय सांगते? अहंकार बाळगू नको, भीती बाळग. आता आपण काय करतो? अहंकार आपल्याला वाटते की तुम्हाला सगळ्यांना अधिकार दिला, तर तो पण सांगतो मला अधिकार मिळालाय, तो मी कशातच आहे. तसं नाहीये. भीती बाळग, नम्र बना. आम्हाला नम्र बनायला अहंकार नाही. देवाने ज्याची निवड केली त्या अनुकरणात करणारा सगळ्याही व्यक्तीला ती गरज आहे. भले ते चुकतात, ते चुकून दे, त्याला त्याची कर्म काही सोडणारी नाही ना. माझी कर्म मला सोडणार नाही, तुमची कर्म तुम्हाला सोडणार नाही. तो शेवटच्या काळातलं सगळं त्यांनी ऍडजस्टमेंट करून होते. म्हणून आपल्याला काय शिकायचं आहे ते पहिलं आपण घ्या. म्हणून आपल्या प्रत्येकाला अगोदर सिस्टम मध्ये राहायचं की देवाने मार्ग कसे दिल्या त्याच मार्गावर, माणसाच्या मार्गावर. कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखलेल्या नाही, बघा काय सांगते, देवाने मूळच्या फांद्या राखलेल्या नाही तर तो तुलाही राखणार तुला पण राखणार नाही. मूळच्या फांद्या राखल्या नाही. पहिले प्रथम मुळातल्या फांद्या राखलं तर झाड होते. सुरुवात होते ना, मुळातून सुरुवात झाल्यानंतर झाडाच्या फांद्या तयार होतात की नाही, बरोबर? आणि त्या फांद्या झाल्यानंतर झाड होते, त्याला फांद्या होतात, तेव्हा फळ येते. तुम्हाला ना मला देव तोच प्रश्न देव. आता मी तुम्हाला राखतो, तुम्ही ऐकलं नाही, तर तुम्हाला देव सोडणार नाही. असं असते. मी देवाचं ऐकलं नाही, ते देव मला पण सोडणार नाही. सगळ्यांना तो झटका आहे. देवाची व कडकपणा पहा, पतन झालेल्यांविषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता. पण तू त्याच्या ममतेत राहशील, तर नाही तर तुम्ही चिडून टाकला जाशील. इथले नम्रता, ममतेने राहा. सगळ्यांना ते सांगते, मला पण ते सांगितलं. नाही तर मी तुला चिडू. देव आपल्याला सोडणार निमित्त राहतो. फक्त आपल्या जीवनामध्ये संकट यायला निमित्त राहतात. देवाला सगळं देवा हे संपूर्ण जीवन जरपर्यंत मुलं पास होत नाही, 10वीचे शिक्षण पुढच्या वर्गात जाऊ शकतो, बरोबर? तसं आहे. तुम्ही इकडून पूर्णपणे ट्रेनिंग मध्ये पास होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे शिक्षण घेणं गरजेचं. येशूचे शिक्षण तसंच आहे. मग 25 दिवस 50 दिवस आणखी राहिले. येशू गेल्यानंतर आणि नंतर त्यांना त्याचा अनुभव पवित्र आत्म्याने मिळाला, तेव्हा त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. वचन 23 आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कर्मरूपी लावण्यात येतील, कारण त्यांचे पुन्हा कर्म लावण्यास देव समर्थ आहे. आपल्या सर्व व्यक्तीला वचनात, शिक्षणात येणं, राहणं, म्हणजे चालणं, पाळणं हे गरजेचं आहे. तर आपण विश्वासाने चालायचंय. वचन 24 जे मूळचे राती जैतुनाचे झाड त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टीला सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर त्यांच्या मूळच्या फांद्या त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेष करून लावण्यात येईल. आता आपल्याला शिकायचं आहे की कलम लावलं तर त्यानंतर कशा प्रकारचा अनुभव आपल्याला घ्यायचा.
वचन 25 बंधुजन हो तुम्ही आपल्याला शाणे समजू नका असे ते तुम्ही आपल्याला शाणे समजू नका. आपण भरपूर शाणे समजायचं, शाणे नाही कधी समजायचं, नम्रता बनायचं. प्रत्येकाने शिक्षण देत आहे तुम्हाला ना मला. म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा आठ येईपर्यंत इस्रायल लोक औषध कोडके झालेले आहेत. हालेलुया. आज विचार करा कशा प्रकारे त्यांचं अनुभव ना शिक्षण आपल्याला देत आहे. म्हणून आपल्याला शिकायचं आहे की जर आपण चांगले वागले, चांगलं चाललं, चांगलं घडलं, पुढचं वचन वाचू शकतो तर आपल्याला खूप काही अनुभव शिकायला मिळते. ही जी वचनं दिली त्यात घेतलं तर तुम्हाला त्या मुळाचा झाडाचा व्यवहार काय, परमेश्वराचा व्यवहार काय, परमेश्वराच्या लोकांचा व्यवहार काय, परमेश्वर घडवतो आणि माणसाला घडवतो. माणूस घडल्यानंतर माणसाचे विचार कसे, माणूस घडला तर त्याची माणसाची परिस्थिती कशी, या विषयावर ते सगळं आपल्याला लिहिलेलं आहे. म्हणून आपल्याला देवाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तर मूळ झाडाला आधार देते. आपण झाड आहोत, आपल्या सगळ्यांना परमेश्वर आधार देतो. जर योहान 15:1-10 वचन आपल्यासाठी आहे. जर आपण देवामध्ये नाही, वचनात नाही, शिक्षणात नाही तर उचलून तो आपल्याला बाहेर काढेल, तेव्हा तो कोणाची किंमत करणार नाही. तर आपण छोटीशी प्रार्थना केली. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसामध्ये तुझ्या आभार मानतो. सर्व कामगार प्रभूची सेवा करतात, तुझ्या कार्यात राहणारे हर एक व्यक्तीला प्रभू आशीर्वाद कर. ही प्रार्थना आमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया.